मंडळी, निसर्गाचा एक धक्का माणसाचं संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो याचा प्रत्यय देणारी एक वेदनादायी बातमी कोलंबियातून समोर आली आहे. तिथे आलेल्या 7.4 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानं अवघ्या काही सेकंदात शेकडो कुटुंबियांचा संसार उघड्यावर आणला आहे. हा भूकंप इतका भयानक होता की यात आतापर्यंत 132हून अधिक जणांचा मृत्यू, 570 पेक्षा जास्त जण जखमी आणि हजारो घरे जमीनदोस्त झाली आहेत. कोलंबियात नक्की काय घडलं? हा परिसर भूकंपासाठी डेथ झोन का मानला जातो आणि किती लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत? हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. घड्याळात सकाळी 7:34 झाली होती. कोलंबियाच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः चोको प्रांतातील सॅन जोस डेल पाल्मार नावाच्या शहराजवळ जमीन हादरू लागली. अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेच्या अहवालानुसार या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप जमिनीपासून सुमारे 96 ते 107 किलोमीटर खोलवर झाला होता. खोली जास्त असल्यामुळे हा धक्का कोलंबियाच्या राजधानी बोगोटापासून शेजारच्या इक्वेडोर, पनामा आणि व्हेनेझुएला पर्यंत जाणवला. सुरुवातीचा मोठा धक्का बसल्यानंतर 5.0 तीव्रतेचे आफ्टर शॉक्सही जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कोलंबियाच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण संस्थेनं या भूकंपाला गेल्या दशकातील सर्वात मोठा भूकंप म्हटलाय, तर काहींच्या मते हा या शतकातील कोलंबियातला सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. या भागात नाझगा, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन या 3 टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात, त्यामुळे इथं सतत भूकंपीय हालचाली होत असतात. आता नेमका कोणत्या फॉल्टमुळे हा भूकंप झाला हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. या भूकंपाचा फटका कोलंबियाच्या पश्चिम भागातील अनेक शहरांना बसला. काली, मानिझालेस, परेरा आणि किब्दो या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. देशातील तब्बल 20हून अधिक महापालिका क्षेत्र या भूकंपामुळे प्रभावित झाली आहेत. राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो दे ला एम्प्रिया यांनी देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे आणि बचाव कार्यासाठी लष्कर तैनात करण्यात आलंय. 20 लाख लोकसंख्या असलेल्या काली या शहरात तब्बल 30 इमारती कोसळल्याची माहिती आहे. या शहरातील एका रुग्णालयाचा बालरोग आणि नवजात शिशु विभागही कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानिझालेस आणि पेरेरा या डोंगराळ भागातील शहरांमध्ये लोकांच्या दैनंदिन प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल कार यंत्रणांनाही मोठं नुकसान झालंय. परेरा शहरातील केबल कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तब्बल 6 तासांच्या बचाव कार्यानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. अधिकृत आकडेवारीनुसार या भूकंपात सुमारे 1600हून अधिक इमारतींचं नुकसान झालंय. त्यापैकी अनेक इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. भूकंपानंतर बचाव पथकं आणि स्थानिक नागरिक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात आपल्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या बातम्यांनुसार शेकडो लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अनेक ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सध्या मृतांचा आकडा 132 वर पोहोचलाय. बचाव कार्य अजूनही सुरू असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता कोलंबियात भूकंपाचा धोका इतका जास्त का असतो हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर कोलंबिया हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रदेशात वसलेला देश आहे. इथे नाझका प्लेट, दक्षिण अमेरिकन प्लेट आणि कॅरिबियन प्लेट या 3 मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमारेषा एकमेकांना आदळतात. या प्लेट्सच्या सततच्या हालचालींमुळे या भागात प्रशांत महासागराच्या किनारपट्टीलगत नेहमीच भूकंप होत असतात. तज्ञांच्या मते या भागात अशा प्रकारचा भूकंप होणं हे पूर्णपणे अनपेक्षित आहे असं नाही, कारण इथला भूगर्भीय इतिहासच मुळात भूकंप प्रवण आहे. विशेष म्हणजे या जूनमध्ये शेजारच्या व्हेनेझुएलामध्येही 125 वर्षातील सर्वात भीषण असा ट्विन क्वेक झाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे 2 प्रचंड धक्के बसल्यामुळे लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्स मधील सॅन सेबॅस्टियन फॉल्टवर झालेल्या या हादऱ्यांमुळे राजधानी काराकाससह ला गुआरा प्रांतातील 80% इमारती कोसळल्या. या प्रलयामुळे 6300हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. यावरून लक्षात येतं की दक्षिण अमेरिकेचा हा संपूर्ण पट्टा सध्या भूगर्भीय दृष्ट्या अतिशय अस्थिर मानला जाते. आता यात पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय आहे हेही समजून घेऊयात. तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा प्रशांत महासागराच्या किनाऱ्याभोवती सुमारे 40,000 किलोमीटर लांबीचा घोड्याच्या नालाच्या आकाराचा असा एक भाग आहे, जिथे जगातील तब्बल 90% भूकंप आणि 75% सक्रिय ज्वालामुखी आढळतात.
या भागात पृथ्वीचे महाकाय टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे पॅसिफिक, नास्का आणि दक्षिण अमेरिकन प्लेट सातत्याने एकमेकांवर आदळतात, एकमेकांच्या खाली सरकतात किंवा एकमेकांना घासून पुढे जातात. या हालचालींदरम्यान दोन प्लेट्समध्ये प्रचंड घर्षण आणि ऊर्जा साचते. जेव्हा ही साचलेली ऊर्जा बाहेर पडते, तेव्हा जमिनीला तीव्र हादरे बसून विनाशकारी भूकंप आणि त्सुनामी सारख्या आपत्ती निर्माण होतात. आणि कोलंबिया ज्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमेवर म्हणजे फॉल्ट लाईन्सवर वसलेला आहे, ती सीमा रिंग ऑफ फायरचाच एक भाग आहे. त्यामुळेच हा देश भूकंपाच्या दृष्टीनं जगातील सर्वात धोकादायक क्षेत्रांपैकी एक मानला जातो. आता कोलंबियात बचाव कार्य वेगानं सुरू आहे. जगभरातील अनेक संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. अमेरिकन सरकारनंही कोलंबियाला मदतीचा हात म्हणून 15.5 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. फ्रान्स, इटली आणि युक्रेनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त करत मदतीची तयारी दर्शवली आहे. पण निसर्गाच्या या प्रकोपानं एक गोष्टीची पुन्हा आठवण करून दिली आहे की माणूस करत असलेला विकास, त्यानं तयार केलेलं तंत्रज्ञान या आपत्तींपुढे किती हतबल आहे. अवघ्या काही सेकंदात संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालंय आणि आज कोलंबियातील जनता या भीषण संकटातून सावरण्यासाठी संघर्ष करत आहे. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.